तुलसीहार गला कासे पीतांबर तुलसीहार गला कासे पीतांबर तुलसीहार गला कासे पीतांबर तुलसीहार गला कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौसुभमणी विराजित कंठी कौसुभमणी विराजित कंठी कौसुभमणी विराजित तुलसीहार गळा कासे पीतांबर तुलसीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे कमल माझे तेती सर्व सुख तू कमल माझे तेती सर्व सुख माझे सर्व सुख कमळ माझे हेची सर्व सुख पाहिन त्रिमोख आवडीने पाहिन त्रिमोख आवडीने तुळशीहार गळा कासे पीतांबर तुळशीहार गळा कासे पीतांबर पाहिन त्रिमोख आवडीने आवडीने तुळसीहार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशीहार गळा कासे पीतांबर तुळशीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर तुळसीहार गळा कासे पीतांबर तुळसीहार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार विठोबार घुमाई घुमाई विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई हॅलो 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 हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरि हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि 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 जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी हरि हरि जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
पाहताल चरणी सुख झाले वो साधने सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधने रूर पाहतालोचनी सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम जय जय राम जय राम करारे बाप्पानो साधन हरीचे करारे बापानो साधन हरीचे बापानो साधन हरीचे बापानो साधन हरीचे हरी
धनी करणी ते करू नका, धनी करणी ते करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना, जेणे नये जन्म यमाची यातना, जेणे नये जन्म यमाचे यातना, जेणे नये जन्म यमाची यातना. ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही, ऐसिया साधना करा काही. साधनांचे सार मंत्रबीज हरी, साधनाचे सार मंत्रबीज हरी, साधनांचे सार मंत्र बीज हरी. साधनाचे सार मंत्रबीज हरी. आत्मतत्व धरी तोची एक, आत्मतत्व धरी तोची एक, आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम, कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम. कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम. एक हरी नाम जपता घडी, एक हरी नाम जपता घडी, एक हरी नाम जपता घडी. एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय. एका जनार्दनी न घ्यावा संशय. निश्चयसी होय हरी रूप, निश्चयसी होय हरी रूप, निश्चयसी होय हरी रूप. हरिमुखी गाता हरपली चिंता, गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, गाता हरपली चिंता. नाही मागुता जन्म घेरे, नाही मागुता जन्म घेरे. ढोबार घुमाई, ढोबार घुमाई, ढोबार घुमाई, ढोबार घुमाई, ढोबार घुमाई. जय ढोबार घुमाई, ढोबार घुमाई, जय ढोबार घुमाई, जय ढोबार घुमाई, जय ढोबार घुमाई, जय विठोबार घुमाई, जय ढोबार घुमाई, विठोबार विठोबा विठोबा विठोबा. करा रे बापानो साधना हरीचे, 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 करा रे बापानो साधना हरीचे. जणी करारीचे करू नका, जणी करानीचे करू नका. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. जनी करानीचे करू नका, जरी करारीचे करू नका. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. करा रे बापानो साधना हरीचे, करा रे बापानो साधना हरीचे, करा रे बापानो साधना हरीचे, करा रे बापानो साधना हरीचे. धनी करारीचे करू नका, धनी करानीचे करू नका. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हरि करारी ते
जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे नाही मागुता नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे हरिमुखी गाता हर परी चुता हरिमुखी गाता हर परी चुता चुता विठाला 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 कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय पुंडरी कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत सावराम बाबा महाराज की जय संत वामन बाबा महाराज की जय सब संतर की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय विठाला 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 ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं चलं सर्वधे साक्षिभूतं
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. करारे बापानो साधन हरीचे, क्षणी करणीचे करू नका. जेणे नये जन्मयमाची यातना, ऐशिया साधना करा काही. साधनांचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम, एक हरिनाम जपता घडे. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयेशी होय हरिरूप. हरिमुखे गाता हरपले चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया. दुसरे चरण संतांचिया. पंचकृपाधारे कथेचा विस्तार. पंचकृपाधारे कथेचा विस्तार. पंचकृपाधारे कथेचा विस्तार. पंचकृपाधारे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेणे, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दने तुमचा दास, कांची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. काय माझे वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे प्रेम देई करा काही. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या समचरण सरोजम साम्रनिलांबुधाबं. जगननेत पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुळशीमाला कंदरं कंजनेत्रं. सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. रामाय रामचंद्राय रामभद्राय वेदसे. रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. सीताय पतये नमः. करारे बाप्पानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. प्रस्तुत प्राप्त समेत सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 25 अभंगांचा हरिपाठ नावाचा ग्रंथ आहे. त्यातील 20व्या क्रमांकाचा बरं का अभंग आहे. नामपर अभंग आहे. या अभंगातून एकनाथ महाराजांनी आपल्याला महत्वाचा उपदेश केलेला आहे बरं का. करारे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. तसं पाहिलं तर एकनाथ महाराजांचा जो हरिपाठ आहे तो 25 अभंगाचा आहे. दुसरा हरिपाठ आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2 हरिपाठांना प्राधान्य आहे बरं का. एक संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरा हरिपाठ आहे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 25 अभंगाचा हरिपाठ आहे. तसं पाहिलं तर दोन्ही हरिपाठामध्ये नामाचा महिमाच वर्णन केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचं ध्रुवपद बघितलं तर आपण काय ध्रुवपद आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. साधन सांगितले. कलियुग आहे, कलेर निधे नाही का. कोण म्हणतात शुकमुनी परीक्षिती राजाला. कलीमध्ये सर्वात श्रेष्ठ साधन काय असेल तर भगवंताचं नाम. ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचं ध्रुवपद नाम आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मुखाने तुम्ही हरी हरी म्हणा, तुम्हाला एवढं पुण्य प्राप्त होईल का त्याचं गणित होणार नाही. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठाचं ध्रुवपद आपण बघितलं
हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता. जन्म घेणे मूळ संकट मनुष्य प्राण्याचं काय आहे? जन्माला येणं आणि मरणं. पुनरपी जननम पुनरपी शयनम जननी जठरे शेणम. हा, हे संकट आहे मनुष्य प्राण्याला. आणि या मनुष्य जन्म मिळाल्यानंतर ते आपल्याला सुखवायचंय बरं का. दोन्ही हरिपाठांचं सांगितलं की नामाचा महिमा केलेला आहे, वर्णन केलेलं आहे. आणि दुसरं असं की दोन्ही संतांची भूमिका कशी आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिला देवालया आणि जनार्दन एकनाथ खांब दिला. भागवत एकनाथ महाराजांनी खांब दिलेला आहे. पाणी दे, पाणी. विठला 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 कुठल्याही कार्यक्रमाला परिहार द्यायचा असतो. आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा पहिला दिवस आहे बरं का. 49वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू झालेला आहे आणि सप्त्याची 50 पुढच्या वर्षी होणार आहे. सप्त्याची क्रिकेटमध्ये नाही का फलंदाज असतो तो धावांची 50 मारतो. मग त्याने 49 धावा काढल्या किंवा 45 धावा काढल्या तरी त्याला एवढं महत्व नाही. पण 50 झाल्यावर टाळ्यांचा नुसता कडकडाट. मला असं सांगायचंय की अखंड हरिनाम सप्ताह 50वा पुढच्या वर्षी आपला होणार आहे. तर हे स्पॉन्सर आहेत, ज्यांनी ज्यांनी कीर्तन दिलेले आहेत त्यांना मला असं सांगायचंय की पुढच्या वर्षी अशा नामवंत कीर्तनकारांची कीर्तन ठेवा तर लोकांनी बघत राहिलं पाहिजे बरं का. 6 महिन्या अगोदर नियोजन व्हायला पाहिजे. हे आपलं नियोजन कसं काठावर आल्यावर मग जनार्दन पाटील कसं तरी जमवाजमव करीत असतात बरं का. 6 महिन्या अगोदर सर्व समितीची बैठक होऊन हा अखंड हरिनाम सप्ताह असा व्हायला पाहिजे. जसा आजिवलीला झाला तसा होणार नाही आपल्याला. तो कसा झाला भूतो न भविष्यती तशा प्रकारचा तरी थोडासा आपल्याला व्हायला पाहिजे बरोबर. त्या ठिकाणी संतोषी महाराज बीडकर गवई होते. प्रवेशद्वारावर त्यांचा फोटो आता मी स्वतः बघितला. त्यांची वाहवा त्या ठिकाणी होत होती कारण तसे ते भजन सम्राटी आहेत. विठाला विठाला ग्रामस्थ मंडळाकडून हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतो. भागवत धर्म प्रचारक श्री सद्गुरू अमृतनाथ स्वामी महाराज यांचे आज्ञाकी शिष्य सभापती स्वानंद स्वामी महाराज आळंदी देवाची वैकुंठवासी स्वानंद स्वामी महाराज आळंदी देवाची यांनी हा सप्ताह सुरू करून दिलेला आहे. या सप्ताहाचे मार्गदर्शक आहेत महंत नाही का पुरुषोत्तम दादा पाटील आणि विनोद स्वामी महाराज हे मार्गदर्शक आहेत. तर हा 49वा अखंड सप्ताह आजपासून सुरू झालेला आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण जोरात चालू आहे बरं का. जास्त महिलांचा भरणा आहे म्हणजे जवळजवळ 60% महिला आहेत. 60-70% महिला आहेत एवढी त्यांना आवड आहे बरं का. आणि आजचा पहिला दिवस आहे आणि आताची 8:30 ते 10:30 कीर्तनाची सेवा ग्रामस्थ मंडळाकडून सालाबाद प्रमाणे मला दिलेली जाते आणि ती दिलेले विठाला विठाला आपल्या या अखंड हरिनामाला जे काल्याचे कीर्तनकार होते सप्ताह सुरू झाल्यापासून तिकडे बघा सप्ताह सुरू झाल्यापासून आजपर्यंत त्याचं काल्याचं कीर्तन त्यांचंच व्हायचं बरं का. आणि असं नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये गाजलेले त्यांचं यावर्षी निधन झालं बरं का. ही चांगली गोष्ट नाही. आपण त्यांना सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. विठाला विठाला असे ते काल्याचे कीर्तनकार होते. स्वतः बसने यायचे बरं का.
आणि त्यांना जर आपण 5,000चा पाकिट दिला तर पाकिट खोलायचंय फक्त 500 रुपये घ्यायचे, येण्या जाण्याचा खर्च महाराज. बरं का, असे ते आदरणीय मोतीराम स्वामी महाराज मणिलाल काका यंदा त्यांचं निधन झालेले, हे दुःखाची गोष्ट आहे. विठाला विठाला माय बाबांनो, आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, या भारत देशामध्ये मिळालेला आहे, ज्या देशामध्ये रामकृष्णादी अवतार झाले, ज्या देशामध्ये महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकाराम महाराज होऊन गेले. बरं का, आणि नंतर आपल्याला जन्म मिळालेला आहे. मनुष्य जन्म मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे, कारण हे शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरः पुनः पुनः. सर्व काही पुन्हा पुन्हा मिळेल. वित्त म्हणजे धन पुन्हा मिळेल गेलेलं. बरं का, मित्र गेलेला, एक मित्राशी आपलं पटलं नाही तर दुसरा मिळेल. पुनर्भार्या, एक बायको मिळली तर दुसरी आपण करू शकता. पुनर्भार्या पुनर्मही, पुन्हा पुन्हा या गोष्टी मिळतात, परंतु एकदा मनुष्य शरीर नाही का गेलं का पुन्हा मिळत नाही. विठाला विठाला आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, पण त्याचं मोल आपल्याला कळालेलं नाही. कशावरून इथे गर्दी नाही म्हणून, नाही का. गर्दी जर असते कीर्तनाला तर 49वा सप्ताह त्यांना कळाला म्हणून आपण नाही का जाणलं असतं. बरं का, स्वर्गातील देव दिव्य शरीर धारण करणारे त्यांना कळाला म्हणून ते या मृत्यूलोकी मनुष्य जन्म मिळण्याची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म, जन्म. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म, मृत्यूलोकी व्हावा, मृत्यूलोकी व्हावा. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. का तर मनुष्य देह मिळाल्यानंतर नारायण नामे हो जीवन मुक्त, भगवन नामाने जीवन मुक्त होता येतं. बरं का, एवढं मनुष्य देहामध्ये सामर्थ्य आहे. हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, तेने मुक्तिचारी कोणी हरी हरी म्हणणाऱ्याला चारी मुक्ती प्राप्त आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखी म्हणा पुण्याची. कुठल्या मुक्तीचार? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. बरं का, म्हणजे वैकुंठामध्ये त्याला जाता येते ज्या ठिकाणी भगवान विष्णूचं वास्तव्य आहे. भगवान विष्णूच्या जवळ त्याला नाही का राहता येतं, त्याचं स्वरूप प्राप्त करून घेता येतो. एवढा अलभ्य लाभ भगवान नामामध्ये आहे. विठाला 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 आपल्याला मनुष्य देह मिळाला, आपलं कर्म चालू आहे. मनुष्य देह मिळाल्यानंतर जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत मनुष्य प्राणी कर्म करीतच राहतो, कर्म बंद नाही. या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत मनुष्य प्राणी कर्म करीत राहतो. मग कर्म इष्ट असू द्या, कर्म अनिष्ट असू द्या, कर्म चांगला असू द्या, कर्म वाईट असू द्या, कर्म योग्य असू द्या, कर्म अयोग्य असू द्या, कर्म कसलंही असू द्या, त्याचं त्याला फळ मिळतं महाराज. भगवान गीतेमध्ये म्हणतात, कर्मने जायन्ते जंतवाहा. प्रत्येक प्राण्याला मी कर्माप्रमाणे सजा देतो.
त्या कर्माचं आपल्याला फळ मिळतंय आणि ते भोगावं लागतो. अगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. या देहांते आपण फळ भोगलं नाही तर त्याच्या करता पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कशा करता? ते फळ भोगण्याकरता. शास्त्राने कर्माचे 5 प्रकार सांगितलेले आहेत, बरं का. एक आहे नित्य कर्म, दुसरा आहे अनैतिक कर्म, तिसरा आहे काम्य कर्म, चौथा आहे प्रायश्चित कर्म आणि 5वं आहे निषिद्ध कर्म. ही 5 कर्म माणसाकडून घडली जातात. नित्य कर्म कशाला म्हणतात? नित्य म्हणजे दररोजची. सकाळी उठून स्नान करणे, कधी 5 वाजता. स्नान झाल्यानंतर आंघोळ करणे, नाही स्नान म्हणजेच आंघोळ करणे, नंतर देवपूजा करणे, नंतर हरिपाठ करणे, मालकरी असेल तर माल जपणे, नंतर नाश्ता, नंतर बाहेरच्या कामाला. शेतकरी असेल तर शेतीवर जातो, बरं का. नोकरीवाला असेल तर नोकरीला जातो, व्यापारी असेल तर व्यापाराला जातो आणि पुन्हा रात्री घरी येतो, जेवण करतो आणि झोपतो. ही दररोजची कर्म आहेत, म्हणजे नित्य कर्म त्याला म्हणतात. रोजची केली जाणारी कर्म त्याला नित्य कर्म म्हणतात. दुसरा आहे वर्षातून एकदा केलं जाणारं कर्म, नैमित्तिक कर्म त्याला म्हणतात. आपल्या आईवडिलांचं श्राद्ध आपण वर्षातून किती वेळा करतो? 1 वेळा. कुठल्या महिन्यात? श्रावण महिन्यामध्ये, बरं का. त्याला नैमित्तिक कर्म म्हणतात, वर्षातून एकदा केले जाणारं कर्म. राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या, बरं का, थोर पुरुषांच्या जयंत्या, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण वर्षातून एकदाच. आता 2 जयंत्या होतात, तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे ते सोडून द्या. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी 16 कार्तिक वद्य त्रयोदशी वर्षातून एकदा केली जाते. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांची तुकाराम बीज फाल्गुन वद्य द्वितीयेला साजरी केली जाते. तसेच शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांची नाथषष्ठी फाल्गुन वद्य षष्ठीला साजरी केली जाते. रामनवमी, हनुमान जयंती, म्हणजे याला नैमित्तिक कर्म म्हणतात. आता तिसरा एक काम्य कर्म. काम्य कर्म केल्याशिवाय पोट भरणार नाही, बरं का. काम्य कर्म प्रत्येक जण शेती असेल शेतीवर जातो, त्यातून 2 पैसे कमावतो. नोकरीवाला नोकरी करण्याकरता जातो आणि आपला उदरनिर्वाह चालवित असतो, त्याला काम्य कर्म म्हणतात. आता राहिलं 4थं कर्म प्रायश्चित कर्म. प्रायश्चित कर्म कशाला म्हणतात? आपल्या हातून एखादं जर पाप घडलं तर शास्त्राने त्याला प्रायश्चित सांगितलेलं आहे, नाही का. ते प्रायश्चित घेतल्यानंतर त्या पापाचं क्षालन होतं, त्याला म्हणतात प्रायश्चित कर्म. आता 5वं कर्म आहे निषिद्ध कर्म. शास्त्रानं सांगितलेलं आहे दारू पिऊ नका, शास्त्राने सांगितलेलं आहे मांस भक्षण करू नका, शास्त्राने सांगितलेले जुगार खेळू नका, शास्त्राने सांगितलेले स्वैराचार करू नका, बरं का. शास्त्राचे विरुद्ध करणाऱ्याला निषिद्ध कर्म म्हणतात, निषिद्ध कर्म. आता महाभारताचं युद्ध झालं. पहिल्यांदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिष्टाई करता गेले, पण दुर्योधन काय म्हणाला? वास्तविक पांडव हे अर्ध्या विषयाचे वाटेकरी होते. दुर्योधन म्हणाला का सुईचे टोका एवढी सुद्धा जमीन. शिष्टाई संपली. मग युद्धाला सुरुवात झाली. कौरव पांडव यांच्या दोन्ही सैन्यामध्ये सैन्य किती होतं? 18 अक्षोणी. कौरवांचं 7 अक्षोणी आणि कौरवांचं 11 अक्षोणी आणि पांडवांचं 7 अक्षोणी. एकूण 11 अक्षोणी सैन्य होते दोन्ही सैन्यामध्ये. आणि कौरव पांडवांचं युद्ध किती दिवस चालू झालं? किती दिवस चालू होतं?
लक्षात ठेवा 18 दिवस कौरव पांडवांचं युद्ध 18 दिवस चालू होतं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितल्या. गीतेचे अध्याय किती आहेत? 18. पांडवांची नीती तत्व किती आहेत? 18. या 18 संख्येला व्यासाने फार महत्व दिलेले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली अर्जुनाला, बरं का. पण संपूर्ण जगाच्या उद्धाराचा मार्ग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने खुला करून ठेवला, बरं का. अर्जुनाला गीता सांगितली कुरुक्षेत्रावर. लाईव्ह कुणी ऐकली ती गीता? धृतराष्ट्राला कोण सांगत होते? संजय. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगत होते. आणि तिसरं कोण गीता ऐकत होते त्यावेळी युद्धभूमीवर? ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, ज्याची उद्या जयंती, ते हनुमान महाराज गीता ऐकत होते. विठ्ठला 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 भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली 700 श्लोकांची. अर्जुनाचा मोह गेला, अर्जुनाने कबुली दिली. पुन्हा अर्जुन युद्धाला सज्ज झाला, तयार झाला. आणि कौरव पांडवांची लढाई सुरू झाली. कौरवांची हारच हार व्हायला लागली. प्रत्येक वेळी त्यांचा जो कोण बोलतात सेनापती खलास होऊ लागला. आता सेनापती पद कुणाकडे आलेले? द्रोणाचार्यांकडे. बारकाईने ऐका आता. द्रोणाचार्यांकडे सेनापती पद आलेलं आहे. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांना वाटलं की आता पांडवांचा विजय 1000 कोस दूर आहे. कारण सेनापती काही लहान नाही. जेने पार्थ द्रोणाचा केला, अर्जुनासारखा वीर ज्याने घडवला, तयार केला, तो किती शक्तिशाली असेल. मग भगवान श्रीकृष्णाला वाटलं का आता काहीतरी करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? मग भगवान श्रीकृष्णाने एक युक्ती केली. सैन्यामध्ये एक अश्वत्थामा नावाचा हत्ती होता. आणि इकडे द्रोणाचार्यांच्या मुलाचं नाव काय होतं? अश्वत्थामा, नाही का. आपल्या आईवडिलांचं मुलावर फार प्रेम असतं. ते मूल कसंही असू द्या, शेवणा असू द्या, लंगडा असू द्या, चोऱ्या करणारा असू द्या, खोड्या करणारा असू द्या, बरं का. लेकुराचे हित जाणे माऊलीची चित्त ऐशी कळवल्याची जाती. तसं द्रोणाचार्यांचं त्या आपल्या मुलावर फार प्रेम होतं, बरं का. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, इकडे सैन्यामध्ये बातमी पसरवायची की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. मग द्रोणाचार्य पहिल्यांदा कुणाला विचारायला येतील? कुणाला विचारायला येतील? धर्माला. कारण धर्मराजा कधी खोटं बोलत नव्हता, बरं का. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा धर्माकडे आले. म्हणाले, धर्मा तुला खोटं बोलावं लागेल. धर्म म्हणाला, कृष्णा मी खोटं बोलणार नाही. अरे तुला हस्तिनापूरचं राज्य पाहिजे ना, तुला विजय हवा असेल युद्धामध्ये, तुला राजा व्हायचं असेल तर तुला खोटं बोलावं लागेल. तो म्हणाला, नाही मी खोटं बोलणार नाही. कारण धर्मराजा खोटं बोलणारा नव्हता. तेव्हा देव म्हणाले, अरे एवढं तरी म्हण ना द्रोणाचार्यानं या धर्मराजाला, अश्वत्थामा हत नरोवा कुंजरवा. अश्वत्थामा मेला, पण मनुष्य आहे का हत्ती आहे एवढं तरी म्हण. मग धर्मराजा खोटं बोलायला तयार झाला. मग कोणाच्या सांगण्यावरून? भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून धर्मराजा बोलायला तयार झाला. द्रोणाचार्य आले. धर्मराजा म्हणाला, हा अश्वत्थामा हत नरोवा. आणि कुंजरवा शब्द काढण्याच्या अगोदर मोठी वाद्य वाजवली गेले. विठ्ठला 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 विठ्ठला.
मात्र द्रोणाचार्यांना काही नीट समजलं नाही बरं का. धर्मराजा भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून खोटा बोलला, पण स्वर्गाला जाताना एक अंगठा गळून पडला बरं का. अंगठा गळून पडला. आपण किती वेळा खोटं बोलतो, आपलं काय होईल. विठाला 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 विठाला. मग निषिद्ध कर्म जे आहे त्याचा जर परिणाम भोगावा लागत असेल, निषिद्ध कर्माचा, शास्त्राच्या विरुद्ध जर आपण वागलो तर त्याचा जर आपल्याला परिणाम भोगायचा असेल तर काय करा. अभंगाच्या पहिला चरण करा रे बापानो साधन हरीचे. करा रे बापानो साधन हरीचे. रे बापानो साधन हरीचे. करा रे बापानो साधन हरीचे. धनी करानी ते करू नका. धनी करानी ते करू नका. धनी करानी ते करू नका. जरी करारी ते करू नका. करा रे बापानो साधन हरीचे. धनी करानी ते करू नका. धनी करानी ते करू नका. धनी करानी ते करू नका. करा रे बापानो साधन हरीचे. धनी करानी ते करू नका. करारी ते करू नका. धनी करानी ते करू नका. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज 20व्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, करा रे बापानो साधन हरीचे. जनी करणीचे करू नका. मनुष्य जन्म मिळालेला आहे तर फक्त भगवंताच्या प्राप्तीचं साधन करा, इतर वाईट कर्म वगैरे करू नका बरं का. साधन कुठलं करा, भगवंताला प्राप्त करून घेण्याचं. मागाशी सांगितलं मनुष्य शरीर मिळाले ते पुन्हा पुन्हा मिळत नाही नाही का. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजन. अल्प आयुष्य म्हटलेले का. कृतयुगामध्ये मनुष्य प्राण्याला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुगामध्ये ज्यावेळी प्रभू रामचंद्राचा अवतार झाला त्यावेळी आयुष्य किती होतं मनुष्याला, 10,000 वर्ष होतं. आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा अवतार झाला त्रेतायुगामध्ये, तेव्हा मनुष्याला किती आयुष्य होतं, 1,000 वर्ष. आणि आता कलियुगामध्ये किती अल्प का म्हटलेले, 100 वर्षाचं आयुष्य आहे बरं का. तर आमचे बाबा स्वानंद स्वामी महाराज वैकुंठवासी याच ठिकाणी कीर्तनामध्ये सांगायचे, कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष माणसाला आयुष्य होतं आणि मरताना किती वर्ष डचके द्यायचा, 100 वर्ष. म्हणजे डचक्यान इतकं सुद्धा या कलियुगामध्ये माणसाला आयुष्य नाही. विठाला 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 विठाला. शत गणिले ते अर्ध रात्र खाय नाही का. 100 वर्ष सांगितलेले, पण 50 वर्षे केली झोपा काढण्यामध्ये. काही दुपारच्याही झोपा काढतात. मध्ये बालत्व बालपण, पीडा रोग राई वगैरे आहेत, क्षय. काय भजनाशी उरलं ते पाहे. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. अरे मातेरे करून टाकलं त्या आयुष्याचं. खाण्यापिण्यामध्ये आयुष्य घालवलं आणि मग या घेऊन गेले त्याला बरं का.
तर अशा प्रकारे 100 वर्षाचं आयुष्य माणसाला सांगितलेलं आहे. शास्त्राने 100 वर्षाचे 4 भाग केलेले आहेत बरं का. पहिलं ब्रह्मचार्य, नंतर गृहस्थ, नंतर वानप्रस्थ आणि नंतर संन्यासी बरं का. प्रथमे नार्जितं विद्या, द्वितीये नार्जितं धना, तृतीये नार्जितं पुण्य, चतुर्थं किं करिष्ये. आयुष्याची पहिला टप्पा 1 ते 25 वर्ष सांगितलेले. 1 ते 25 वर्षे या वयामध्ये काय करा? विद्या संपादन करा नाही का. शिक्षण घ्या, वकील व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा किंवा चोर व्हा, काहीतरी व्हा. ही संधी या वयामध्येच आहे. 60 वर्षाच्या जर म्हाताऱ्याला जर मृदंग शिकवायला या धनंजय महाराजांनी ठेवला तो शिकेल का हो? वयाची शास्त्राने मर्यादा सांगितलेली. प्रथमे नार्जितं विद्या, विद्या संपादन करण्याचं ते वय. द्वितीये नार्जितं धना, आयुष्याचा दुसरा टप्पा सांगितलेला आहे शास्त्राने 26 ते 50 या वयामध्ये काय करायला सांगितले? 26 वर्षानंतर लग्न करा, मुलाबाळांना शिक्षण द्या, आईवडिलांची सेवा करा. शास्त्रामध्ये आई वडील पहिले दैवत आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव बरं का. शास्त्राने 33 कोटी देव सांगितले, त्यात आई वडिलांचा पहिला नंबर सांगितलेला आहे. मग काय करा दुसऱ्या टप्प्यामध्ये बरं का? आई वडिलांची सेवा करा. तिसरा टप्पा शास्त्राने सांगितलेला आहे 51 ते 75 बरं का. तृतीये नार्जितं पुण्य, पुण्य संपादन करा. आळंदीची वारी करा, पंढरपूरची वारी करा, जमलं तर कीर्तनाला या. कारण कीर्तनामध्ये भगवान परमात्मा असतो. नाम वसामी वैकुंठे योगीनां हृदयेरो मद्भक्त एत्र गायंती तत्र वसामी. नारद भगवंताने स्वतः सांगितलेले आहे नाही का. मग ह्या टप्प्यामध्ये काय करा? पुण्य करा, दान धर्म करा. कारण चौथा टप्पा मिळेलच म्हणून सांगता येत नाही. चौथा टप्पा आयुष्याचा 75 ते 100 नंबर लागला तर लागला ना तर हुकला. विठला 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 आणखी काय काय करा? हात दिलेत, दान धर्म करा. कबीर महाराज म्हणतात लेने में नाम और देने में रोटी. आपण भिकाराला हाकलून लावतो, मग तो चांगल्या मानाने जातो का हो दारातून? आपल्याला शाप देऊन जातो तो. कारण आपण आपल्यावरती तशी वेल येऊ नये त्याच्यावर वेल आलेली. काही आपल्या ऐपतीप्रमाणे दान करा. हस्तस्य भूषणम दानम. हाताचा खरा अलंकार काय आहे? ब्रेसलेट वगैरे का? नाही. दान धर्म करणे हाताचा दागिना आहे. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. खरं बोलणं बरं का हे कंठाचं भूषण आहे. श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम. कथा कीर्तन ऐकणं हे कसं मुखाचं म्हणजे मुखाचं भूषण आहे. हा भूषणे किम प्रयोजनम. मग इतर अलंकारांची काय आवश्यकता आहे? विठला 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 विठला. हस्त पवित्रम यदि दान पुण्यम, पाद पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुख पवित्रम यदि नाम घोष, हृदय पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा. बरं का शास्त्र असं सांगते चांगलं कर्म करा म्हणजे सद्गती मिळेल. सद्गती मिळेल. वाईट कर्म केलं तर पाप आपल्याकडून पाप घडेल. सद्गती म्हणजे त्याला पुण्य प्राप्त होईल. पुण्य करा. पापाने नरकाला जाऊ आपण बरं का. पापाने नरकाला जाण्याचा नंबर लागेल. पुण्य केलं तर भगवंताची प्राप्ती होईल.
कुठलं पुण्य सांगितलेलं आहे? त्याला शुद्ध पुण्य म्हटलेलं आहे बरं का. शुद्ध पुण्य सांगितलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, करणे ते हेची करा जयामध्ये नारायण, करणे ते हेची करा नरका घोरा का जाता. तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात, अरे बाबानच हेच कर्म करा ना, हेतू भगवंताची प्राप्ती असं कर्म करा, नाहीतर घोर नावाच्या नरकामध्ये तुम्ही जाल. घोर नावाचं जे नरक आहे ना, त्यामध्ये फक्त विष्ठा आणि मूत्र असते. विठ्ठल 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 विठ्ठल. मग शुद्ध पुण्य कशाने प्राप्त होते? आपल्या कर्माचा हेतू भगवंताची प्राप्ती असणे, त्याला शुद्ध पुण्य म्हटलेले. स्वर्गा नरकात्मक पापे स्वर्गा नरकात्मक पापे नरका जायते, पुण्यात्मके पापे स्वर्गा जायजे, माते जेणे भजिजे ते शुद्ध पुण्य. नाही का? शुद्ध पुण्याने भगवंताची प्राप्ती होते. शुद्ध पुण्य म्हणजे काय? आता आपण कीर्तनामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत, हेतू काय पाहिजे? भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून. आळंदीला गेलो तरी हेतू काय पाहिजे? भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून. कुठेही गेलो तो त्या कर्माचा हेतू भगवंताची प्राप्ती होणे, याला शुद्ध पुण्य म्हटलेले आहे. विठ्ठला 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 कर्माचा हेतू भगवंताची प्राप्ती होणे, याला शुद्ध पुण्य म्हणतात. कर्म करतो आपण बरं का, पण हेतू तसा नसतो. आमदार साहेबांची गाडी येणार होती एका गावामध्ये एका शाळेच्या उद्घाटनाकरता. आता त्यांची गाडी आल्यानंतर दुसऱ्या 7-8 गाड्या असतात. आता गावापासून त्यांना फक्त 5 किलोमीटर अंतर जायचं होतं, तर त्यांच्या गाड्या सगळ्या फसल्या त्या ठिकाणी बरं का. चढण होती, गावामध्ये जाता आलं नाही. मग ते उतरले सर्व गाडीतून. उतरल्यानंतर आता ते जोर लावू लागले, ते साहेब त्यांना का गाड्या निघतात का? मग 10-15 मुलांची अशी धडधाकट टोली आली आणि धडाधड गाड्या काढून दिल्या बरं का. त्या मुलाने गाड्या काढून दिल्या. आमदार साहेब खुश झाले, सर्व दुसऱ्या गाड्यातले पण लोक सर्व खुश झाले. आणि मुलाने आमदार साहेबाने 5,000 रुपये त्यांना दिले. किती? 5,000 रुपये दिले. आणि एकाने विचारलं, मुलांनो तुम्ही काय काम करता? त्यातला एक उन्हाट पोरगा होता, तो म्हणाला, साहेब हेच काम करतो आम्ही. काय काम? रात्री या रस्त्यावर पाणी टाकतो आम्ही बरं का, जोर बावडे. आणि दिवसा जर तुमच्यासारख्या गाड्या आल्या साहेबांच्या, त्या फसल्या की आम्ही काढून देतो बरं का. मग आम्हाला ते खुश होऊन आम्हाला काय देतात? पैसे देतात. मग कर्म चांगलं त्यांचं आहे, वाईट आहे का? पण कर्माचा हेतू बरोबर नाही. विठ्ठला विठ्ठला मग मनुष्य जन्म मिळालेला आहे, यज्ञ दान करून सुद्धा पुण्य संपादन करता येईल, पण ते शुद्ध पुण्य असेलच असं नाही बरं का. कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि पांडवांकडून बरेच कौरव मारले गेले. मग त्यांनी राजेश्वी यज्ञ केला बरं का. राजेश्वी यज्ञाचा खर्च बघितला तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. हत्तीच्या सोंडेसारखी यज्ञामध्ये तुपाची धार, हत्तीच्या सोंडेसारखी यज्ञामध्ये तुपाची धार, हजारो ब्राह्मण मंत्र घोष करण्याकरता बरं का त्या ठिकाणी. आणि जेवणाचे ढीकच्या ढीक सर्व पदार्थांचे, मिष्टान्नांचे. ब्राह्मणांना जेवण्याकरता सोन्याची ताट, पण जेवण झाल्यानंतर ती परत नाही. चंगलम मंगलम दररोज. आता यज्ञ पुरा झाला
आणि त्या ठिकाणी आपल्याला ही कथा माहित आहे. एक मुंगूस आलं बरं का, त्याचा अर्धा अंग सोनेरी होतं त्या मुंगसाचं. आणि तो त्या ठिकाणी आता तो यज्ञ संपला होता आणि तो काय म्हणाला, काय धड यज्ञ झालेलं नाही बरं का. त्यावेळी शिपायाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जाऊन सांगितलं की या ठिकाणी एक मुंगूस आलेला आहे. आणि तो मनुष्यवाणीने म्हणाला का यज्ञ काय धड झालेला. भगवान श्रीकृष्ण त्या यज्ञाचे अध्यक्ष होते बरं का. अग्रपूजेचा मान भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा होता. आणि भगवान श्रीकृष्णाने मग त्यांना सांगितलं त्या मुंगसाला पकडा आणि माझ्या समोर घेऊन या. मुंगसाला पकडलं गेलं. भगवान श्रीकृष्णाच्या समोर सर्वजण असे बसलेले राजे लोक. आणि मनुष्यवाणीने ते मुंगूस बोलू लागले की माझा अर्धा अंग सोनेरी आणि अर्धा अंग या ठिकाणी होईल या आशेने मी आलो होतो. पण हे अंग कसं सोनेरी झालं की कराट नावाचे पूर्वी मुनी होते, ऋषी कराट नावाचे बरं का. त्यांचं 4 माणसाचं कुटुंब होतं. बायको, मुलगा आणि सून, 4 जणांचं कुटुंब होतं. ब्राह्मणांचं कर्म सांगितलेले श्रीमद भागवतामध्ये. ब्राह्मणाने 5 घरे भिक्षा मागून उदरनिर्वाह करायचा किंवा शेती करायची असेल पूर्वी बरं का, तर स्वतःला पुरेल एवढी शेती करायची असा ब्राह्मणांचा नियम सांगितलेला आहे. पण एकदा दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर या कुटुंबाला 1 महिनाभर अन्नाचा कण मिळाला नाही. 1 महिनाभर अन्नाचा कण मिळाला नाही. ते मुंगूस सांगते बरं का त्या सभेमध्ये. आणि मग 1 महिन्यानंतर त्यांना थोडस धान्य मिळालं. त्याच्या त्यांनी 4 भाकऱ्या बनवल्या, 4च झाल्या आणि जेवायला बसले. जेवायला बसल्यानंतर जेवायला सुरुवात होणार तर त्या ठिकाणी एक याचक आला. याचना करू लागा, मला काहीतरी द्या हो, मला काहीतरी घ्या, मी मरेन, मला फार भूक लागलेली आहे असा तो म्हणू लागला तो याचक. त्यावेळी कराट मुनीने त्या याचकाला विचारले, बाबा तू किती दिवसाचा भुकेला आहेस. त्यावेळी तो याचक म्हणाला, मी 3 महिन्याचा भुकेला आहे. 3 महिने माझ्या पोटात अन्न नाही, मी मरणार आता, मला खायला द्या. मग कराट मुनींना त्याची दया आली आणि आपल्या पात्रातली भाकर त्याला खायला दिली. झट 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 ती भाकर त्याने खाल्ली. पुन्हा तो म्हणाला, माझं पोट भरलं नाही, मी मरणार, मला काहीतरी खायला द्या. तेव्हा पत्नीने ती भाकर दिली, मुलाने दिले आणि नंतर सुनबाईने, चौघांनी त्या अतिथीला बरं का त्या भाकऱ्या दिल्या. नंतर अतिथीच्या चेहऱ्यावरील तेज पाहून कराट मुनी समाधानी झाले आणि म्हणू लागले, मी आज धन्य झालो, आज माझ्या घरामध्ये अतिथी तृप्त झाला. ते मुंगूस सांगते बरं का. आणि त्यावेळी कराट मुनीने ज्या ठिकाणी त्या अतिथीला भोजन घातलं त्या ठिकाणी मी लोळलो, तेव्हा माझं हे अर्धा अंग सोनेरी झालं. तेव्हा मी कराट मुनींना विचारलं, राहिलेलं अंग माझं सोनेरी कसं काय होणार. त्यांनी सांगितले की ज्यावेळी पांडव राजर्षी यज्ञ करतील त्या यज्ञामध्ये तू जा आणि त्या यज्ञ कुंडामध्ये लोल, म्हणजे तुझं राहिलेलं अंग नाही का सोनेरी होईल. अहो 3 दिवस मी लोळलो या ठिकाणी, पण अंग काय एक केस सुद्धा, म्हणजे पुण्य मिळेल पण शुद्ध पुण्य मिळणार नाही. यज्ञ दान करून बरं का, शुद्ध पुण्य म्हणजे भगवंत प्राप्ती करता शुद्ध, जसं कराट मुनीने नाही का. मग त्या अंतःकरणाने त्या याचकाला, तो कोण होता, इंद्र होता. विठ्ठल 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 विठ्ठल. मग मनुष्य जन्माचं कल्याण करून घ्यायचं, चल साधन करा नाही का. करा रे बापन साधना रे, जेणे नये जन्म यमाची यातना, जेणे नये जन्म यमाची यातना,
जेणे नय जन्म यमाची यातना जेणे नये जन्म यमाची यातना जेणे नये जन्म यमाची यातना जेणे नय जन्म यमाची यातना जेणे नय जन्म यमाची यातना जेणे नये जन्म यमाची यातना जेणे नये जन्म यमाची यातना ऐसी या साधना करा काही ऐसी या साधना करा काही ऐसी या साधना करा काही हरिमुखे गाता हर पली चिंता 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 जेणे नये जन्म यमाची यातना ऐश्या साधना करा काही. असं साधन करा की तुम्ही यमाकडे येम तुम्हाला न्यायला येणार नाही. बरं का, असं साधन करा. तुम्हाला थोडक्यात सांगतो. शुक मुनीने परीक्षित राजाला श्रीमद भागवत कथा सांगितली. बरं का, ती कथा अशी आहे की जरासंधाचा मुकुट घालून परीक्षित राजा शिकारी करता निघाला. तो सोन्याचा मुकुट होता. बरं का, सोन्यामध्ये कलीचा प्रवेश असतो. त्यावेळी कलीने प्रवेश केला परीक्षित राजामध्ये आणि राजा शिकारीला गेला. तेव्हा शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये उन्हाचे दिवस होते, पाणी पिण्याकरता परीक्षित राजा गेला. आता ऋषी ध्यान लावून बसले होते. ध्यान लावून. बरं का, राजाला वाटलं की मला पाहिल्यानंतर राजाने ह्या ऋषीने डोळे मिटून घेतलेले आहेत. बरं का, असं वाटलं कुणाला? परीक्षित राजाला. हां, मग काय केलं राजाने? कारण कलीने प्रवेश केला होता राजामध्ये. बाहेर गेला, मेलेला सर्प होता, तो धनुष्याच्या टोकाने उचलला आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये घातला. पूर्वी ऋषी संत महात्मे यांना सर्व कळत होतं, सर्व ते जाणत होते, भूत भविष्य. त्यावेळी शमीक ऋषींचा मुलगा बाहेर गंगेवर होता. त्याला समजलं की आपल्या बापाच्या गळ्यामध्ये एका राजाने मेलेला सर्प घातलेला आहे. त्याने लगेच शाप दिला, ज्याने कोणी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प घातला असेल तो 7 दिवसांत मरून जाईल. बरं का, तेव्हा शमीक ऋषींची समाधी उतारल्यानंतर शमीक ऋषीने जाणलं का परीक्षित राजा मोठा भाविक आहे, पांडवांचा वंशज आहे, नाही का नाही, आपल्या मुलाने त्याला शाप दिलेला आहे. त्यावेळी शमीक ऋषीने एक शिष्याला सांगितलं की तू जाऊन परीक्षित राजाला जाऊन सांग की तू 7 दिवसामध्ये मरणार आहेस. शिष्य गेला, परीक्षित राजाला सांगितलं 7 दिवसांत मरणार म्हणल्यानंतर राजा विचार करू लागला, 7 दिवसामध्ये नाही का मी साधना कशी करू आणि साध्य म्हणजे भगवान परमात्म्याला कसा प्राप्त करू. त्यावेळी परीक्षित राजा शुक मुनींकडे गेले. शुक मुनीने परीक्षित राजाला भागवत सांगितला आणि त्यावेळी हा विषय आलेला आहे नरकाचा. बरं का, नरकाचा विषय आला. त्यावेळी शुक मुनीने सांगितले, राजा पृथ्वीच्या दक्षिण बाजूला, पृथ्वीच्या खाली भूगर्भाच्या वर जो प्रदेश आहे तो यमलोक. बरं का, त्यामध्ये मनुष्य प्राणी, त्याला मनुष्य जन्म मिळाल्यानंतर त्याने जर भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही, त्याच्याकडून तर पाप घडलं तर त्या ठिकाणी नरक तयार केलेले आहेत. 28 प्रकारचे नरक तयार केलेले त्या ठिकाणी. बरं का, शिक्षा देण्याकरता. मग यम का त्या ठिकाणी गेल्यानंतर हलवा खायला देतो का? बेडकर महाराज काय करतात? ते मारिती तोडीती, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, मारिती तोडीती निष्ठुर, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. हे यमाचे किंकर बहुसाल, यमा
किंकर बहुसल यमाचे किंकर बहुसल यमाचे किंकर बहुसल. अजिबात दयामाया नाही त्यांना बरं का. आणि 7 प्रकारची कर्म माणसाला नरकाला नेतात. दूतम च मांस मदिराच वेशा नृयार्थ चौर्य परदार सेवा एतानि सप्तव्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयंती. दूतम म्हणजे जुगार खेळणारा. जुगार खेळणाराला नरकामध्ये नेतात ओढीत ओढीत. दूतम च मांसम मांस भक्षण करणारा लक्षण ठेवा. मांस भक्षण करणाऱ्याला नरकामध्ये नेतात. म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. ज्याला कोणाला नवीन माल घालायचे असेल हा शुभयोग आहे. पुरुषोत्तम महाराज 2 दिवस आपल्या गावामध्ये येणार आहेत. पुरुषोत्तम महाराज म्हणजे सामान्य नाहीत बरं का. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते गाजलेले आहेत. त्यांना ओळखतात. त्यांचा स्वभाव फार चांगला आहे. तुम्ही त्यांच्या जवळच जात नाही तर त्यांना काय माहित होणार तुम्ही. मग म्हणतात की असं आहे तसं आहे. अरे त्यांच्या जवळ झाला आम्ही त्यांचा सर्व स्वभाव बघा तपासून बघितलेला आहे. फार चांगले आहेत ते. आणि आता ते येणार आहेत. 7व्या दिवशी त्यांचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन ही त्यांचंच आहे. हा चांगला योग आहे. आपल्या संस्थेतील महाराजांची कीर्तनं होणे म्हणजे ही भाग्याची गोष्ट आहे बरं का. म्हणून सोडू नका. या सप्ताहामध्ये जो माल घालणारा एकाने जरी माल घातली तर सप्ताह पूर्ण झाला म्हणून समजा बरं का. एकाने जरी घातली तरी दरवर्षी एक तरी या सप्ताहामध्ये अखंड सप्ताहामध्ये मालकरी व्हायला पाहिजे. खर्च फार थोडा आहे. तुळशीची माळ आहे. पवित्र आहे. म्हणजे जाताना तुळशीचं पान घालायला नको बरं का. मग जाताना काय म्हणून तयारीला लागा. आणि ज्याला कुणाला माल घालायचे असेल तर पुरुषोत्तम महाराजांकडून माल घाला. विठाला 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 विठाला. दूतंच मांस मदिरांच वेशा. मदिरा म्हणजे दारू पिऊन ढकलत ढकलत येतो ना त्याला यम असा खेचित खेचित नरकामध्ये नेतात बरं का. दारू पिणारा. दूतमच मांस मदिराच वेशा. वेशा गमन करणाराला नरकामध्ये जावं लागेल. मृगयार्थ म्हणजे शिकार करणारा. निरापराध जीवांची शिकार करणारा त्याला नरकात यम नेतात. मृगयार्थ चौर्य. चौर्य म्हणजे चोरी करणारा. तो सुद्धा वाचू शकत नाही. चोरी करणाराला सुद्धा नरकात नेतात. मृगयार्थ चौर्य परदार सेवा एतानि सप्तव्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयंती. घोर जे 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत ना त्यात घोर नावाचा जो नरक आहे ना त्यामध्ये फक्त विष्ठा आणि मूत्र असते. तुम्ही कधी गेलेले आहेत का. स्टँडचा जे मूत्र काय असतं ते मूत्री त्यामध्ये गेलेत का. अर्धा तास उभं राहून दाखवा. मग अशा प्रकारचा नरक की ज्यामध्ये मूत्र आणि विष्ठा अशा नरकामध्ये जावं लागेल. ही कर्म 7 कर्म आपल्याला नरकाला नेतात. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. मग सर्व साधनांचं सार काय आहे महाराज. साधनाचे सार मंत्र बीजहारी. 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 आत्मतत्वधारी तोची एक. आत्मतत्वधारी तोची एक. हरिमुखी गाता
हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक भगवंताचं नाम आहे सर्व साधनांचं सार आहे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नाही का जेवढी साधनं आहेत त्यामध्ये भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे बरं का जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक साधन केलं दुसरं काही केलं नाही रात्रंदिवस भगवंताचं नामा वाचून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी काही केलं नाही माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासी अव कंट्रोल राहिलं नाही दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नामा वाचून दुसरी पदवी लावली नाही वेदांत वाचस्पती रामायणाचार्य भागवताचार्य असली पदवी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लावून घेतली नाही पण नामधारक ही पदवी मात्र स्वतःला लावून आलो म्हणे तुका मी नामाचा धारक स्वतः भगवंताचे नाम घेत होते आणि लोकांनाही घ्यायला सांगत होते आणि न घेणाऱ्याला काय म्हणत होते नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बाचा न घेणाऱ्याला जगद्गुरु तुकाराम महाराज बरं का असे म्हणत होते गरीबाला सुद्धा हे सांगत होते श्रीमंताला सुद्धा जगद्गुरु तुकाराम हे सांगत होते छत्रपती शिवाजी महाराजांना काय सांग तेने आम्ही सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी येर तुमचे वित्त धन आम्हा मृतके समान बरं का भगवंताच्या नामा वाचून नाही का काही तुकाराम महाराजांनी केलेलं नाही आणि बघा प्रल्हाद सुद्धा काय घेत होते नारायण नाम भगवंताचंच आहे त्याच्या बापाने हिरण्यकश्यपूने त्याला मारण्याकरता 11 महाभयानक प्रयोग केले पण प्रल्हादाला मारू शकला नाही कारण काय घेत होता तो भगवंताचे नाम शेवटी बापाने विचारलं अरे तू मरत का नाहीस हिरण्यकश्यपूने तेव्हा तो म्हणाला मला वाचवणार आहे मला वाचवणार आहे कुठे खांबामध्ये आहे का खांबावर लाथ मारली तेव्हा खांबावरी लाथ मारिली दुर्जने खांबावरी लाथ मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला ओ स्तंभी नारायण प्रगटला खांबावरी लाथ मारुनी दुर्जने खांबावरी लाथ मारुनी दुर्जने स्तंभी नारायण प्रगटला स्तंभी नारायण प्रगटला ध्रुव बाळ ज्यावेळी आपलं घर सोडून बाहेर निघाला तेव्हा नारदाने ध्रुवाला हाच मंत्र दिला भगवंताच्या नामाचा 6 महिन्यामध्ये ध्रुवाने भगवंताची प्राप्ती करून घेतली दुसरा असा आहे की भगवान शंकराने समुद्र मंथनातून ज्यावेळी हलाहल निघाले विष ते प्राशन केलं भगवान शंकरांना जो दाह झाला डोक्यावर चंद्र धारण केला चंद्र शीतल आहे तरी पण तो दाह शांत झाला नाही बरं का गंगा धारण केली तरी पण दाह शांत झाला नाही मग भगवंताचं नाम घेतलं भगवान शंकराने नाही का
नाम बरवया बरवंट, नाम स्मरे नीलकंठ, आपणास येत निवाला ऐसे अनंतापार, नामे तरले चराचर, नाम पवित्र आणि परिकर, बाप रखमा देवीचे विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 नाम पवित्र आणि परिकर, बाप रखमा देवीचे विठोबा रखुमाई 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 कुंडली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की विठोबार कुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबा रखुमाई विठोबार विठोबा कुमाई रखुमाई विठोबार कुमाई विठोबा जय विठोबार जय कुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा नाम पवित्र आणि परिकर, बाप रखमा देवी वराचे. नामात किती ताकद आहे. पृथ्वीगावामध्ये भगवंताची प्राप्ती तप करून होत होती. आपल्याला माहिती आहे 1,000 वर्ष लोखंडाचा पिष्ट करून खाऊन तपश्चर्या केली कोणी बरं का. तेव्हा भगवंताची प्राप्ती होत होती. त्रेतायुगामध्ये यज्ञ करावं लागत होते तेव्हा भगवंताची प्राप्ती होत होती. राजा दशरथाने पुत्र कामेष्ठी यज्ञ केला. आपण ऐकतो राम जन्माच्या कीर्तनामध्ये. त्यावेळी यज्ञाने भगवान परमात्मा प्राप्त होत होते. द्वापार युगामध्ये पूजा करावी लागत होती. भगवान श्रीकृष्णाने आपल्या संवड्यांना गोवर्धनाची पूजा करायला सांगितली बरं का. पूजा करून भगवंताची प्राप्ती होता. आणि कलियुगामध्ये भगवंताच्या नामाने बरं का भगवंताची प्राप्ती होत होती. भगवंताच्या नामाने. कृतयुगातलं तप करून जे पुण्य मिळते, त्रेतायुगातलं यज्ञ करून जे पुण्य मिळते, द्वापार युगामध्ये बरं का पूजा करून जे पुण्य मिळतं ते एका पारड्यामध्ये टाका तराजूच्या, आणि दुसऱ्या पारड्यामध्ये कलियुगामध्ये फक्त रामकृष्ण हरी पारड्यामध्ये टाका. रामकृष्ण हरीचं पारड खाली जाईल एवढी नामात ताकद आहे. विठाला 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 यात संशय नाही बरं का. बिडकर महाराज शेवटच्या चरणामध्ये संशय घेऊ नका. भगवंताचं नाम जपा. एका जनार्दनी न घ्यावा एका जनार्दनी न घ्यावा संशय. एका जनार्दनी न घ्यावा संशय. एका जनार्दनी न घ्यावा संशय. एका जनार्दनी न घ्यावा संशय.
जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयसी होय हरि रूप, निश्चयसी होय हरि रूप, हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता, होय हरि रूप, निश्चयसी होय हरि रूप, हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता, चाराही मागुता जन्म घेर, चाराही मागुता चाराही मागुता जन्म घेर, दाना हे मागुता जन्म घेरे, दाना हे मागुता जन्म घेरे, जन्म घेरे, जन्म जन्म घेरे, दाना हे मागुता जन्म घेरे, दाना हे मागुता जन्म घेरे, जन्म घेरे, ताराही मागुता जन्म घेणे, जन्म घेणे, जन्म जन्म घेणे, जन्म घेणे, त्यालाही मागुता जन्म घेणे, त्यालाही मागुता जन्म घेणे, हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होय हरिरूप. हीच साधना कर बाबानो कलियुगामध्ये. हे साधन कलियुगामध्ये मोठमोठे संत सुद्धा त्या सर्वांनी ही साधना सांगितलेली आहे. आणि ही साधना कर, या संशय धरू नकोस. निश्चित तुला भगवंताची प्राप्ती होईल, भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती होईल. बरं का. पण काय काय कर, म्याव म्याव करू नको. बरं का. मी कीर्तनकार, बरं का. ही माझी गाडी, मी मृदंग वाजवणारा, ही उपाधी आहे देहाची, ती घालव. देह नव्हे मी सरे उरला उरे विठ्ठल. बरं का. ही अवस्था ज्यावेळी तुला प्राप्त होईल, संशय टाकून दे. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर जसं नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला, निदान तुला माणसामध्ये तरी दिसला पाहिजे. एकनाथ महाराजांना जसा गाढवामध्ये दिसला, कारण त्या अवस्थेला ते पोचलेले होते. तुम्हालाही तसं होईल. एक दृष्टांत देतो आणि सेवा संपवतो. बाजार होता. त्या बाजारामध्ये एक शेतकरी माल विकून झाल्यानंतर बाजार पाहत पाहत फिरू लागला. एका दुकानाजवळ आला. दुकानाजवळ आल्यानंतर दुकानाच्या समोर एक आरसा लावलेला होता. आरसा, बिडकर महाराज आरसा माहिती आहे ना आपल्याला सगळ्यांना. पण त्यांनी कधी आरसा बघितला? तो आरशाजवळ गेला आणि स्वतःच स्वरूप त्यामध्ये दिसलं. ते जवळ गेला. नमस्कार पाहुणं.
त्यानेही नमस्कार केला. काय म्हणतो तो, काय पाहुणा आहे, वा. तो पण हात असं करू लागला. याने आरसा बघितलाच नव्हता. तो गेला दुकानदाराजवळ. ओ दुकानदार, काय हे पाहुणं केवढ्याला देता? त्याला वाटलं बावलट हे दुकानदार म्हणू लागला. पाहुणं तर पाहुणं, बाबा 100 रुपये दे ना, घेऊन जा कुठे. 100 रुपये दिले त्या पाहुण्याला, म्हणजे आरशाला घेऊन तो घरी आला. घरी आल्यानंतर एका खोलीमध्ये तो आरसा ठेवला आणि वेळाने जाऊन अरे हा मुका आहे का काय पाहुणा, पण स्वभावान चांगला दिसतो, नमस्कार वगैरे करतो. त्याच्या बायकोला संशय आला. हे टायमाने ह्या रूम मध्ये का जातोय? तिने कधी आरसा बघितला नव्हता. याच्या बायकोने सुद्धा. ती गेली, लांबून बघते तर बाई आहे. तेव्हाच बोलतो टायमाला इथे काय येतो. तेव्हा ती बाहेर आली, सासूवर भडकली. सासूला काय म्हणते, बघितलं का सासूबाई? अगं काय झालं, बाई आणलं ना, काय झालं? माझं लेकरू तसं नाही. कोण म्हणते? सासूबाई. बघा जा. आता त्या म्हातारीने सुद्धा आरसा बघितला नव्हता. ती आस्ती गेली, दरवाजात गेली, जागच थांबली. सुनबाई म्हणते, बाई आणली. अरे माझ्या मुलाने ते एक निराधार म्हातारी आणली. कारण तिचं स्वरूप त्यामध्ये तिला दिसलं. म्हातारी आणली. बाहेर आली. काय ग, काय म्हणतेस? हा, काय बाई आणली? तुला दिसत नाही का? चष्मा लावून जा. म्हातारी आणली ना, म्हणते बाई आणली. सुनबाई म्हणते बाई आणली. म्हातारी म्हणते माझ्या पोराने निराधार बाई आणली. एवढ्यानं ते म्हातारं आलं त्यांचं. काय चालू आहे भांडणं? अहो तुमच्या मुलाने करामत केली, बाई आणून ठेवली बघा ना. त्या म्हाताऱ्याला म्हणजे सासऱ्याला ती सुनबाई म्हणते. म्हातारी म्हणते साप खोटं बोलतो, बाई नाही म्हातारी आहे. हा बोलतो मी बघून येते. म्हातारा गेला, त्याने कधी आरसा बघितला नव्हता. तो दरवाजात गेला, जागाच थांबला. अरे ही म्हणते बाई आहे, ती म्हातारी म्हणते म्हातारी आहे, आणि हा तर म्हातारा आहे. आला. सुनबाई म्हणते बाई आहे, सासू म्हणते म्हातारी आहे, आणि हा म्हातारा म्हणतो म्हातारा आहे. तिघांची सारखी चालू झाली. सुनबाई म्हणते बाई, म्हातारी म्हणते म्हातारी, म्हातारा म्हणतो म्हातारा. एवढ्या हा गडी आला, आतमध्ये गेला. तो आरसा घेतला आणि चौघांचा त्या ठिकाणी असा धिंगाणा सुरू झाला. बाई म्हातारी, बाई म्हातारी. हा बोलतो पाहुणा. तो आरसा खाली पडला, फुटला. आता कोण आहे का? आता बाई आहे का? आता म्हातारी आहे का? सुनबाई आहे का? जोपर्यंत आरसा होता तोपर्यंत म्हातारी होती, बाई होती, सुनबाई होती. तसेच या देहाची उपाधी जोपर्यंत आहे तोपर्यंत म्याव चालू राहतो. सर्व माझं. अरे तुझं नाही, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, स्वतः ब्रह्म आहे. पण विसरला नाही का? विसरले तया थोर झाले हाने. पण हे ज्ञान केव्हा प्राप्त होईल? ज्यावेळी सद्गुरु कडून ज्ञान प्राप्त होईल तेव्हा प्राप्त होईल. तद्विद्ये प्रणिपातेन परिभ्रष्टेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञाननस्ति त्वदर्शन. ते ज्ञान पैगा भरवे, जरी म्हणे आपे आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वेशी. तरी तनु मनु जीवे शरणाशी लागावे, अगरबता करावे दास्य सकल. बरं का? गुरु करायला पाहिजे. गुरु कृपेने सर्व सिद्ध होईल. गुरु ज्ञान देतील. बरं का? तेव्हा
भगवंताची ओळख होईल. अशा प्रकारे आजची कीर्तनाची सेवा पहिल्या दिवसाची माझी संपलेली आहे बरं का. या कार्यक्रमाकरता उत्कृष्ट मृदुंगाचार्य बरं का धनंजय महाराज खुटले यांनी साथ दिलेले. तसे महाराष्ट्राचे नामवंत गायक भजन सम्राट संतोषजी महाराज बेडकर यांची साथ आहे. आणि ही सर्व महाराज मंडळी आहे या बाजूला आहे. सर्वांना धन्यवाद देतो. तसेच श्रोतू वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नेमीनं माता बंधू भगिनींचा वर्ग आहे. सर्वांच्या चरणावर वंदन करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कुरे वेडे वाकुरे उष्टरे क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार व्यापा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम तुकाराम तुकाराम. 2 मिनिटं उठू नका कोणी 2 मिनिटं फक्त. रामकृष्ण हरी. अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुकापूर या ठिकाणी आज सप्त्याचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण आपल्या गावचे अभ्यासू कीर्तनकार ज्यांच्या नावामध्येच पांडुरंग आहे असे पांडुरंग महाराज मस्कर यांचा आपण ग्रामस्थांतर्फे मी हरिभक्तीपरायण परशुराम पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पांडुरंग महाराज मस्कर यांचा सत्कार करायचा आहे. पांडुरंग महाराज मस्कर यांनी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हरिपाठातील अभंग उठू नका 2 मिनिटं फक्त. करारे बापांनो साधना हरीचे झनी करणेचे करू नका या अभंगावर सुसरावे असे कीर्तन करे. तर त्यांचा ग्रामस्थांतर्फे एक श्रीफल देऊन सत्कार करतोय. तसेच उद्याचे कार्यक्रम सकाळी काकडा होईल 8 ते 12 या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी पारायण होईल. आणि ज्या भाविकांना ज्ञानेश्वरी पारायणासाठी बसायचं आहे त्यांनी सकाळी 8 वाजता यायचं आहे. कीर्तन सांगा उद्याचं. आणि उद्याचे कीर्तनकार आहेत भागवताचार्य हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज शास्त्री मठा मराठवाडा यांचं सुसराव्याचे कीर्तन होणार आहे 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान. गाडीची चाबी इथे सापडलेली आहे. ज्यांची असेल त्यांनी घेऊन जावी. मोटरसायकलची सर्वांनी चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. टीव्हीएस ची गाडी बघा. टीव्हीएस व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये.